गुंतवणुकीमध्ये ना बऱ्याच जणांना असं वाटतं की पैसा महत्वाचा आहे, पण मी म्हणतो पैसा हा सेकंडरी आहे. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की आपल्याला आपला बिहेव्हिअरल ऍस्पेक्ट बदलला पाहिजे. आपल्याला प्रॉपर माइंडसेट आपली सायकोलॉजीच्या पद्धतीने आपल्याला गुंतवणूक करायला पाहिजे. मी कित्येक लोकांबरोबर काम केलंय आजपर्यंत, इतक्या लोकांबरोबर काम केलंय आणि मला हे आढळून आलंय की लोक पैसे का कमवत नाहीत किंवा जे ठराविक ध्येय तिथपर्यंत का पोहोचू शकत नाहीत, कारण ते लोकांनी कधीच त्यांच्या माइंडसेटवर काम केलं नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेले 20 वर्षांपेक्षा अधिक मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि मी लोकांना आर्थिकदृष्ट्या कसं प्लॅनिंग करावं, त्यांना रिटायरमेंटच्या बद्दल कसं त्यांचा गोल अचीव्ह करावा किंवा फ्युचर फायनान्शियल गोल कसे अचीव्ह करावा याबद्दल मी लोकांना गाईड करत असतो. यामध्ये मी सेल्फ एम्प्लॉइड लोक, प्रोफेशनल लोक, एक्स आर्मी मॅन सगळ्या कॅटेगरीज बरोबर काम करून माझ्या डोळ्यासमोर ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले काय, लोक मला बरेच वेळा विचारतात, सर मी किती गुंतवणूक केली तर मला किती पैसे मिळतील. मित्रांनो, हीच जी गुंतवणूक आहे ना, इथेच सगळ्यांचा प्रॉब्लेम येतो. इथेच कारण गुंतवणूक करताना लोकांना असं समज आहे की पैसा महत्वाचा आहे. पैसा महत्वाचा नाहीये, माइंडसेट महत्वाचा आहे. कारण आज माझ्याकडे इतके लोक आली, इतक्या लोकांनी गुंतवणुकी स्टार्ट केल्या, इतक्या लोकांनी गुंतवणुकी त्यांचे प्रवास मी पाहिले जवळनं, आणि मी तुम्हाला सांगतो 50,000 रुपये कमवणारा माणूस सुद्धा आज माझ्याकडे 5 कोटी रुपयापर्यंत पोहोचला आणि 5 लाख रुपये दर महिन्याला कमवणारा माणूस सुद्धा आज साधारण 10 लाखाचा पोर्टफोलिओ सुद्धा क्रिएट करू शकला नाही. का? इन्कम नाहीये हा मुद्दा नाहीये, माइंडसेट नाहीये प्रॉपर. कारण त्यांना प्रॉपर माइंडसेट नाहीये, प्रॉपर गायडन्स नाही. तुम्हाला सुद्धा जर त्यांना प्रॉपर गायडन्स, प्रॉपर माइंडसेट डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला जास्त काही करायचे नाही. मी तुम्हाला छोट्याशा टिप्स देतो, त्या टिप्स तुम्ही फॉलो करायला चालू करा, तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडेल. सगळ्यात पहिले तुम्हाला काम करायचं आहे तो काय की तो तुमच्या माइंडसेट बरोबर काम करायचं आहे. माइंडसेट बरोबर काम करायचं आहे आणि माइंडसेट बद्दल पण काम करायचं आहे. त्याच्यात तुम्ही काय करायचंय, सगळ्यात पहिले ना, लोकांना आपण सांगितलं की गुंतवणूक करा, तर गुंतवणूक करताना लोक काय विचार करतात की नाही, आता लोक प्रोक्रॅस्टिनेट करत असतात. नाही, अरे मला रिटायरमेंटला तर खूप वेळ आहे, अरे मला मुलांसाठी गुंतवणूक करायची पण माझी मुलं खूप लहान आहेत, मुलांना मोठं व्हायला खूप वेळ आहे. मित्रांनो, बघता बघता ज्या वेळेस ना आपल्याला कळत सुद्धा नाही की बघता बघता आपली मुलं केव्हा मोठे होतात, बघता बघता आपण कधी म्हातारपणाच्या वयामध्ये पोहोचून जातो हे आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही. आणि हळूहळू हळूहळू करत आपण वेळ पुढे ढकलत जातो आणि नंतर ती इतक्या ढकलल्यामुळे इतक्या आवाक्याच्या बाहेर जाते की नंतर ते आपल्याला खरंच प्लॅन करणं अशक्य होऊन जातं. तर तुम्ही जर प्रोक्रॅस्टिनेट करत असाल ना, तर प्रोक्रॅस्टिनेट करणं पहिले बंद करा. दुसरी गोष्ट काय की तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला माइंडसेट बरोबर म्हणजे माइंडसेट मध्ये जर तुम्हाला सुधारणा करायची असेल ना, तर तुम्हाला सगळ्यात पहिले इन्स्टंट प्लेजर ह्या गोष्टींकडे बंद करायला लागेल बघणं. का? कारण बरेच लोकांचा काय समज आहे की मला आज काय मिळतंय, आज तुम्ही बघा ना, आज काय मिळतं हे बघून म्हणजे लोक काय करतात, टेम्पररी सॅटिस्फॅक्शन साठी ना परमनंट लॉस लोक पत्करतात. कळत न कळत लोकांच्याकडनं ह्या गोष्टी घडत राहतात. कित्येक लोक टेम्पररी सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी आयुष्यभराचा परमनंट लॉस करतात आणि तो लॉस इतका बेकार करतात की त्याच्यानंतर तो भरून काढणं सुद्धा लोकांचा अवघड होऊन जातं. लोकांना मी जेव्हा सांगतो ना, सर गुंतवणूक करा, सर इन्व्हेस्टमेंट करा, तर लोक मला म्हणतात, अहो सर आता कशाला सांगताय, त्याला 20 वर्षांनी मला फायदा होणार आहे, 10 वर्षांनी फायदा होणार आहे, 15 वर्षांनी फायदा होणार आहे, आता काय उपयोग आहे. मी जेव्हा लोकांना सांगतो इन्शुरन्स करा, तर नाही, माझ्यासाठी त्याचा काय उपयोग आहे. असा विचार जर तुम्ही केलात आणि ह्या माइंडसेटने जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला कधीच त्याचा फायदा होणार नाहीये. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ह्याच्यातनं हेच बघायचंय की जे मी करत आहे हे आयदर माझ्यासाठी किंवा माझ्या फॅमिली मेंबरसाठी आहे. आणि ह्या गोष्टीतनं जर म्हणजे हा माइंडसेट जर तुम्ही बदलला तर तुम्हाला तो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, इन्स्टंट रिझल्टच्या माइंडसेटनं तुम्ही बाहेर पडाल आणि तुम्हाला थोडासा व्यवस्थित ट्रॅकवरती राहता येईल. त्याच्यानंतर सगळ्यात अजून एक महत्वाचा विषय आहे की माइंडसेट बदल करण्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला लाईफस्टाईल कडे लक्ष द्यायला लागेल. आज आहे ना, आपली जी लाईफस्टाईल आहे ना, तुम्ही बघा, तुमच्या अवतीभोवती बघा, आज जी आपली लाईफस्टाईल आहे ना, हे ऍक्च्युली आपण डिसाईड नाही करत. आपली लाईफस्टाईल आपल्या सोशल मीडिया डिसाईड करतात. आपली लाईफस्टाईल आपण जे इंस्टाग्रामवरती पाहतो ना, हे डिसाईड करतात. आपली लाईफस्टाईल आपल्या आजूबाजूला आपले कलिग्स काय करतात, काय वावरतात, कसे वावरतात, कुठे जातात, काय पिकनिकला जातात, कुठल्या गाडीमध्ये फिरतात, कुठल्या ठिकाणी सुट्ट्या करतात, ह्या ठिकाणी आपण आपले निर्णय घेतो आणि इथे ऍक्च्युली खूप मोठी आपण गफलत करतो, खूप मोठी चूक करतो. माझं हे म्हणणं नाही अजिबात की तुम्ही लाईफस्टाईल अपग्रेड करू नका. तुम्ही लाईफस्टाईल नक्की अपग्रेड करा, पण पहिले तुमच्याकडे इन्कम वाढल्यानंतर पहिले तुम्ही गुंतवणुकीकडे लक्ष द्या. तुमचे गोल एकदा ट्रॅकवरती असले ना, तर त्याच्यानंतर तुम्ही लाईफस्टाईल पाहिजे तेवढे अपग्रेड करा. आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही. नंतरचा जो विषय येतो, हा विषय येतो की लोक काय करतात, गुंतवणूक करताना तर
खूप जोशने गुंतवणूक करतात अगदी स्टार्ट करताना, की नाही हो सर तुम्ही म्हणाला ते सगळं पटलं आम्हाला, हे करायचंच आहे, बरोबर आहे, आपण तिथे अचीव्ह करू. थोडंसं मार्केट व्हॉलॅटिलिटी आली ना की लोक मार्केटमधनं बाहेर पडण्याचा विचार करतात. आता ते कसं करतात, दोन्ही प्रकारे बाहेर पडणारी लोक आहेत. की कुठली, थोडासा मार्केट वर गेला आणि फायदा झाला ना की लोक ना त्यांचं ग्रीड कंट्रोल करू शकत नाही आणि ते त्याच्यातनं बाहेर पडतात की नाही मी आता प्रॉफिटमध्ये आहे, मी आता बाहेर पडतो आणि मला आता टेम्पररी पैशांची गरज आहे, मी परत ते पैसे तिथे ऍड करतो आणि परत नंतर ऍड करतो. हा जो विचार करतो माणूस तो एकदा मार्केटमधनं बाहेर पडणार कधीही मार्केटमध्ये येत नाही. तुम्हाला काय वाटतं, मी जे तुम्हाला सांगतो ह्याच्यातनं माझा काही फायदा आहे का? असेल, पण नुकसान कोणाचं आहे? कारण जर तुम्ही माझं नाही ऐकलं तर बरेच जण ऐकणारे पण आहेत, बरेच जण करू शकतात, पण जर तुम्ही नाही ऐकलं तर नुकसान तुमचं नक्की असेल जर तुम्ही तुमच्या माइंडसेटवर काम नाही केलं तर. नंतर लोक काय करतात, जसं मी मार्केट व्हॉलॅटिलिटीचं बोललो, मार्केट पडायला लागलं ना तर ह्याच कॅटेगरीची लोक सुद्धा अशी असतात की मार्केट पडायला लागलं तर लोकांना असा विचार करतात की अरे बापरे मार्केट आता पडायला लागलंय आणि मार्केट पडता पडता समजा जर माझं खूप अनलिमिटेड लॉस होत गेलं तर. मित्रांनो असं कधी होत नाही. जर तुम्ही तुमच्या गोलच्या हिशोबाने प्लॅन केलेला आहे, जर तुमच्या ध्येयाच्या हिशोबाने तुम्ही गुंतवणूकचं नियोजन केलेलं आहे तर तुमचं नुकसान होऊ शकत नाही. कारण ह्या गोष्टी जर तुम्हाला प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंगच्या हिशोबाने जर तुम्ही केले असेल तर शक्यतो होणार नाही. त्याच्यानंतर लोकांचा एक माइंडसेट आहे की लोक काय विचार करतात की लोकांना काय करायचं असतं, गुगलच्या दुनियेमध्ये राहतात ना तर लोकांना असं वाटतं की त्यांना येतं आणि सगळं गुगलला माहिती आहे आणि सगळं स्वतः करायला जातात. मित्रांनो तुम्हाला मी साधं उदाहरण देतो. आज तुम्ही विराट कोहली बघा, रोहित शर्मा बघा, आज ह्या लोकांना क्रिकेट खेळता येतं. आज इतकी वर्ष झाली यांचं निम्मा लाईफ स्पॅन ह्या लोकांनी क्रिकेट खेळले, पण आजही हे लोकांना मेंटर लागतो. तसंच तुम्हाला सुद्धा तुमच्या आर्थिक दृष्ट्या जर तुम्हाला सुदृढ करायचे असतील, स्ट्रॉंग करायची गरज असेल तर तुम्हाला एक मेंटर निवडणं गरजेचं आहे. तुमच्या स्वतःसाठी तुमच्या आर्थिक दृष्ट्या फायनान्शियली स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्हाला एक फायनान्शियल प्लॅनर निवडणं गरजेचं आहे. तुम्ही कुठली तरी न्यूज ऐकून, कुठलं तरी व्हॉट्सअपचं फॉरवर्ड मेसेज बघून, कुठलं तरी आर्टिकल वाचून गुंतवणुकीचा जर निर्णय करत असाल तर ती गुंतवणूक तुमची जास्त काळ टिकू शकणार नाही. हा तुमचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स पण असेल, अनुभव पण आला असेल. तर तुम्हाला काय हवंय, एक प्रॉपर फायनान्शियल प्लॅनर हवंय ज्याच्याबरोबर तुम्ही डिस्कस करू शकता, तुम्ही रिव्ह्यू करू शकता की तुमची गुंतवणूक आणि तुमचं गोल हे प्रॉपर ट्रॅकवर आहे का नाही, कुठे कमी जास्त स्पीड कुठे कमी केलं पाहिजे, वाढवलं कुठं पाहिजे, ट्रॅक कुठे चेंज केला पाहिजे, तिथे कुठे थांबलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी तुमच्या बिझी लाईफ मध्ये तुम्हाला स्वतःला करणं एक्सपेक्टेड नाहीये. ह्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला एक फायनान्शियल प्लॅनरची गरज आहे की जो तुमचा रिव्ह्यू करून तुम्हाला प्रॉपर ट्रॅकवरती आहात का नाही ह्याबद्दलचं तुम्हाला गायडन्स करू शकतो. तुम्हाला अशाच पद्धतीने आमच्याकडनं जर फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायचं असेल किंवा तुमच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट ज्या तुम्ही करून ठेवल्या आहेत याबद्दल तुम्हाला आमच्याकडनं गाईड करून घ्यायचं असेल की कुठे तुम्ही आता पोहोचलं पाहिजे आणि ते इन्व्हेस्टमेंट कुठे आपल्याला अलाइन करून नेक्स्ट प्रवास कसा स्टार्ट करता येईल, तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता. मी दिलेल्या खाली आमचा नंबर सुद्धा मेन्शन करत आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्याबद्दल कळू शकता. तुमच्या फॅमिली बरोबर, कम्युनिटी बरोबर, ग्रुप बरोबर, मित्रांबरोबर तुम्ही शेअर करा, लाईक करा, आम्हाला सबस्क्राईब करा आणि शिवाय एक मदत म्हणून तुम्ही आम्हाला अजून ह्याच्या व्यतिरिक्त असे कुठले विषय जे तुम्हाला असं वाटतात ज्याबद्दल आम्ही कव्हर केले पाहिजे ह्याबद्दल कळवा. मी तुम्हाला आनंदाने त्याबद्दलचं गाईड करण्याचं मोटिवेटेड राहील. थँक्स.